या जगात कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही हे ओळखणं आता कठीण झालंय. पुण्यामध्ये एका 70 वर्षाच्या आजीच्या घरासमोर एक तरुण स्कूटरवर आला. त्याने पत्ता विचारला, पण अचानक तो चक्कर येऊन खाली पडला. आजींना आधी भीती वाटली, नंतर काळजी वाटू लागली. आजी त्या तरुणाला घरात घेऊन गेल्या. त्याला पाणी दिलं, खायला दिलं. पण त्यानंतर जे झालं ते पाहून संपूर्ण देशातल्या लोकांची झोप उडाली. आजकाल अनोळखी व्यक्ती पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांचे दागिने ओरबाडून नेतात, तर काही जण चक्कर येण्याचं नाटक करून घरात येऊन चोरी करतात. पण त्या दिवशी काहीच झालं नाही. ना त्या घरात चोरी झाली, ना त्या आजीचे दागिने ओरबाडले, ना घरातली कुठली एखादी वस्तू पळवली. 2 दिवस त्या घरात काहीच घडलं नाही. पण 2 दिवसानंतर रात्री जे घडलं त्याचा विचार कुणी स्वप्नात देखील केला नसेल. 2 दिवसानंतर घडलेला प्रकार ज्यामुळे आता माणुसकीवर लोकांचा विश्वासच उडाला आहे. कारण या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जे दिसलं, पोलीस तपासात जे उघड आलं ते अत्यंत भयानक होतं. मग नेमकं त्या व्यक्तीने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं? घरातली एकही वस्तू चोरीला गेली नाही, आजीचे दागिनेही पळवले नाही. चक्क तो मुलगा, तो तरुण आजीच्या पाया पडला. पण नंतर असं काय उघडकीस आलं की ज्यामुळे लोकांचा आता कोणावरच भरोसा राहिला नाही? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. ठिकाण होतं पुणे, वेळ होती दुपारची. एक चांगल्या सोसायटीमध्ये एक आजी राहत होत्या, ज्यांचं नाव सुनीता, ज्यांना सगळेजण सुनीता आजी म्हणून आवाज द्यायचे. आजीला एक मुलगा होता, तो IT कंपनीत काम करायचा. त्याची पत्नीही एका मोठ्या IT कंपनीत कामाला जायची. दिवसभर आजी घरात एकटीच असायची. तो दिवसही साधारणपणे तसाच होता. आजी दुपारचं जेवण करून झाडाखाली बसण्यासाठी बिल्डिंगच्या खाली येत असायची. त्या दिवशी आजी घराबाहेरच उभी होती. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या अतिशय कमी झाल्या होत्या. आजीला माहिती नव्हतं, आजीला स्वप्नात देखील तिने विचार केला नव्हता की तिच्यासोबत एक धक्कादायक प्रसंग आज घडणार होता. अचानक एका स्कूटरचा लांबून येतानाचा आवाज आला. आजीने उजवीकडे बघितलं तर एक तरुण स्कूटरवर तिथे आला होता. त्याने ब्रेक दाबून तो आजी समोरच थांबला. त्याने कुठला तरी पत्ता विचारला. आजीला ऐकू येत नव्हतं, म्हणून त्याने स्कूटर स्टँडवर लावली आणि आजीच्या एकदम कानाजवळ जाऊन बोलू लागला. बोलता बोलता त्या तरुणाला असं काहीतरी झालं की तो अचानक चक्कर येऊन खाली पडला. आजी पहिल्यांदा घाबरल्या. त्यांनी वॉचमॅनला बोलवलं. वॉचमॅन तिथे नव्हता, पण नंतर त्यांना त्या तरुणामध्ये स्वतःचा मुलगा दिसू लागला. त्यांना दया आली. त्यांनी त्याला घरात यायला सांगितलं. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आला. आजी एका तरुणाला आपल्या मुलासारखं समजून त्याला मदत करत होत्या. त्याला त्या घरात जाऊन पाणी देणार होत्या, खायला देणार होत्या. त्यानंतर आजीलाही कदाचित वाटलं होतं की अनोळखी माणसाला घरात जर आपण घेऊन गेलो तर कदाचित आपल्या घरातल्या काही वस्तू चोरेल किंवा आपले दागिने ओरबाडून नेईल. आजी सावध होत्या, पण त्या दिवशी तसं काहीच होणार नव्हतं. होणार होतं ही घटना झाल्यानंतर तब्बल 3 दिवसांनी. घरात गेल्यानंतर आजीने त्याला पाणी दिली, बिस्किटं दिली. थोड्या वेळानं तो शुद्धीवर आला. त्याने आजीकडे अशा नजरेनं पाहिलं जणू तो त्यांना आपली आईच मानत होता. तो म्हणाला, आजी, खरंच आज तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं माहिती नाही. माझी आई वारली तेव्हापासून मी असाच एकटा भरकटतोय. तुमच्यात मला माझी आई दिसली. आजीचं हृदय विरघळलं. त्यांनी त्याला सांगितलं की त्यांचे दोन्ही सुना IT कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहेत. घरात पैसा आहे, सुख आहे, पण दिवसभर मी एकटीच असते. गप्पाच्या ओघात आजींना नकळत घरातली सगळ्या गोष्टी त्याला सांगितल्या. त्या तरुणाला काय वाटलं, तो ताटकन उठला आणि आजीच्या पायावर पडला. आजीच्या पायाला स्पर्श केला. आजीला वाटलं हा संस्काराचा भाग आहे, पण त्याच्या मनात काय सुरू होतं कोणाला समजत नव्हतं. तो आता तिथून निघणारच होता की तेवढ्यात आजीचा एक मुलगा सुधीर घरातून आला. तो लवकरच आज कामावून आला होता. आजी पहिल्यांदा पाहून थोडीशी घाबरली. मुलालाही शंका आली की अनोळखी व्यक्ती कसा काय आपल्या घरात बसलाय. आजीला त्याने फसवलं तर नसेल ना? मुलाच्या मनात देखील पहिला प्रश्न आला होता की अनोळखी व्यक्तीला आजीने घरात नेमकं कशासाठी घेतलं असेल? आजी नेमकं याला का मदत करत असेल असा त्या आजीच्या मुलाला देखील प्रश्न पडला होता. पण सगळं सत्य हे 2 दिवसांनी बाहेर येणार होतं. वरवर पाहता हा एक सरळ सोट मदत केल्याचा प्रकार होता, एक माणुसकी दाखवल्याचा प्रकार होता. वर पाहता आजीच्या मुलाला असे वाटलं होतं की कदाचित हा एखादा चोर असेल, फसवणूक करणारा एखादा भामटा असेल आणि जो आपल्या घरातलं काहीतरी घेऊन चालला असेल. सुधीरने त्याच्याकडे अगदी प्रश्नार्थक आणि अगदी शंकेच्या नजरेनं बघितलं होतं, पण त्याच्या नजरेत काहीच दिसलं नाही. पण आजी मात्र त्या तरुणाकडे पाहून अगदीच आनंदाने हसत होती. आजीच्या मनात काय चाललंय हे तिच्या मुलाला देखील समजलं नव्हतं. मग आजी त्याला नेमकं का मदत करत होती? आजी त्याला सगळं घर का दाखवत होती? तिचा मुलगा आल्यानंतर देखील आजीने घरातला एक डबा घेतला. त्या डब्यामध्ये लाडू त्याचबरोबर बाकीचे जे पदार्थ होते ते त्या डब्यात भरून त्या मुलाजवळ दिले. त्या मुलाला म्हणाले, धर, हे तू खा,
तू दिवसभर जेवला नाहीस म्हणून तुला चक्कर आली होती, कदाचित तुला पुन्हा चक्कर येईल म्हणून हे तो खा. त्यावेळेस तो मुलगा म्हणाला की मग आजी हा डबा मी कसा घेऊन जाऊ. त्यावेळेस ती आजी म्हणाली, राहू दे बाळा, तू तर माझा मुलगाच आहे. आता तिच्या सख्ख्या मुलासमोर दुसऱ्या एका अपरिचित तरुणाला मुलगा म्हणणं हे तिच्या सख्ख्या मुलाला खटकलं होतं. आता नेमकं याच्या मागचं काय सत्य होतं, आजी त्याला का आपुलकीनं विचारत होती, तिच्या मुलाला त्याच्यावर काय संशय आला होता, काय प्रकरण पुढे उघडकीस येणार होतं, याची कल्पना अजूनही कोणाला आली नव्हती. तो व्यक्ती गेला त्यानंतर सुधीर म्हणजे त्या आजीच्या मुलानं देखील तिला विचारलं होतं की आई, तू का अशी लोकांना मदत करतेस, अनोळखी लोकांना तू का घरात आणलंस. त्यावेळेस आजीने त्याच्याकडे फक्त हसून दुर्लक्ष केलं होतं. आता नेमकं इथं काय घटना घडणार होती, आजीने हसून दुर्लक्ष का केलं होतं, आजी अनोळखी व्यक्तीला का घरात घेऊन आली होती, तिच्या मागे माणुसकी होती की दुसरं काही सत्य लपलं होतं, हे आता पुढे उघड होणार होतं. हळूहळू या प्रकरणात आता पुढे ज्या घटना घडणार होत्या ज्याची कल्पना कोणालाच नव्हती. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, काहीच झालं नाही. तिचा मुलगा सुधीर हा थोडासा घाबरलेल्या अवस्थेत होता. त्याला वाटायचं की काहीतरी यांनी नेलं नसेल ना, म्हणून त्याने सगळ्यात आधी गाडीची चावी बघितली, त्यानंतर दागदागिने बघितले, सगळं बघितलं, सगळं काही जागेवर होतं. त्याला वाटलं जाऊ द्या, एखादा गरीब गरजू तरुण असेल म्हणून आपल्या आईने मदत केली असेल असं म्हणून त्याने विषय सोडला. 2 दिवस काहीच झालं नाही, पण तिसऱ्या दिवशी 5 जणांची टोळी घरात घुसली. आजीने त्याला आधीच सांगितलं होतं की माझे 2ही मुलं आणि मुली दर रविवारी घरी जात असतात, गावी जात असतात आणि मी त्यावेळेस एकटीच असते. आणि अखेर याच माहितीचा त्या चोरांनी फायदा घेतला. 5 जणांची टोळी घरात घुसली, आजीला बांधून चोरी केली. आता पहा, कदाचित आता प्रत्येकाला वाटेल की तो तरुण घरात आला, घरात येऊन त्याने सगळ्या घराची माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर त्याने चोरी केली, अशा सरळसोट ही घटना झाली असेल असं प्रत्येकाला वाटू शकतं. पण खरं रहस्य याचं पुढे उघड होणार होतं, कारण की आजीने त्या दिवशी त्या डब्यासोबत त्या मुलाला अशी काहीतरी गोष्ट दिली होती की ज्यामुळे ही चोरीचं सत्य वेगळंच काहीतरी उघडणार होतं. आता आजीच्या चुकीमुळे चोरी झालं असं सरळ सरळ कोणालाही वाटू शकेल, पण खरं सत्य उघडकीस होणार होतं ते पोलीस स्टेशनमध्ये. खरा चोर हा आजी होती की तो मुलगा होता हे आता समोर येणार होतं. पोलिसांनी चोरी झाल्याची रिपोर्ट आली, पोलिसांनी CCTV फुटेज तपासलं. त्या फुटेजमध्ये तो स्कूटरवरचा मुलगा दिसला जो 2 दिवसापूर्वी चक्कर येऊन पडला होता. पण धक्कादायक काय होतं, घरातली दागिन्याची चोरी झाली नव्हती, काहीच चोरलं गेलं नव्हतं. मग 5 जणांच्या टोळीने येऊन नेमकं काय चोरलं होतं. सोने नाणे जागेवर होतं, मौल्यवान वस्तू तिथंच होत्या, काय चोरलं गेलं होतं, कशाची कंप्लेंट केली गेली होती, पोलिसांना नेमकं काय शोधायचं होतं तेच समजत नव्हतं. अखेर पोलिसांनी जेव्हा मोबाईल टॉवरचं लोकेशन तपासलं, त्या मुलाचा पत्ता लागला, तेव्हा समजलं की ती लोक एका ठिकाणी लपून बसलेले आहेत. पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांच्यामधला तो जो तरुण होता जो त्या दिवशी आजीसमोर चक्कर येऊन पडला होता त्याच्याकडून कबुली देण्यात आली. शेवटी पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आणि त्याला जेव्हा आजीसमोर उभं केलं तेव्हा त्या तरुणाचं नाही तर आजीचंच धक्कादायक रहस्य उघड झालं. आता चोरी तर या तरुणानं केली असेल, तो घरात घुसला म्हणजे काहीतरी चोरला असेल असा संशय सगळ्यांना होता, पण खरं सत्य आजीचंच निघालं. त्या तरुणाला विचारल्यानंतर तो तरुण म्हणाला की ही आजी जी आहे, या आजीने मला त्या दिवशी घरात आल्यानंतर ती माझ्याशी खूप चांगलं वागली. तिने मला सगळं घर दाखवल्यानंतर ती मला बेडरूम मध्ये घेऊन गेली. बेडरूम मध्ये तिथे एक जुनी पेटी होती, ती पेटी देखील मला त्या आजीने दाखवली. ती पेटी एका लॉकर मध्ये ठेवली होती आणि त्या लॉकरला पासवर्ड होता. आता ते लॉकरचा पासवर्ड त्या आजीलाच माहिती होता आणि त्या लॉकर मध्ये काय आहे हे देखील फक्त त्या आजीलाच माहिती होतं. तिच्या 2ही मुलांना ना सुनांना काहीच माहिती नव्हतं. त्या दिवशी त्या आजीने त्या मुलाला ती त्या बेडरूम मध्ये घेऊन गेली. त्या बेडरूम मध्ये तिने ती पेटी दाखवली. त्या पेटीमध्ये शेकडो तोळ्यांचे दागिने होते जे आजीच्या आईने आजीला दिले होते. मग हे दागिने नेमकं तिने त्या मुलाला का दाखवले हा प्रश्न आता तिच्या खऱ्या 2 मुलांना पडला होता. त्यावेळेस आजीने सांगितले तिचा एक मुलगा 10 वर्षाचा असतानाच पळून गेला होता, ज्याची माहिती तिने कोणालाच दिली नव्हती. आणि हा जो तरुण होता जो स्कूटीहून त्या दिवशी चक्कर येऊन पडला, त्याच्यामध्ये आणि तिच्या मुलामध्ये तिला साम्य जाणवलं. तिला वाटलं तो तिचा सक्काच मुलगा आहे आणि म्हणून तिने तिला सगळं दाखवलं, त्या मुलाला दाखवलं आणि त्यानंतर त्या मुलाने येऊन फक्त तेवढेच दागिने घेऊन तो पळून गेला होता. अखेर आता इथे चूक नेमकं कोणाची आहे. आजीने त्या मुलाला घरात घेऊन सगळं दाखवलं, आजीचा भोळा विश्वास साचा त्यांनी फायदा घेतला की काय, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.